नमस्कार, कसे आहात? आपल्या ज्ञानाची, कौशल्याची आणि कर्तबगारीची पातळी ही नेहमी आव्हानाच्या कसोटीच्या वेळी ठरत असते. मग तो खेळाचा सामना असो, एखादी परीक्षा असो, मुलाखत असो किंवा तसाच एखादा आव्हानाचा प्रसंग असो. अंगी असणारे कौशल्य इतरांनाच नव्हे तर स्वतःलाही पटवून देण्याची हीच वेळ असते. बघा, तुमच्याकडे ₹1 आहे आणि माझ्याकडेही ₹1 आहे. आपण अदलाबदल केली तर आपल्याला प्रत्येकाकडे एक रुपयाच राहील. आणि तुमच्याकडे एखादी चांगली कल्पना आहे आणि माझ्याकडे एखादी चांगली कल्पना आहे. आपण अदलाबदल केली तर आपल्याला प्रत्येकाकडे दोन चांगल्या कल्पना येतील. म्हणजे तुमच्याकडे 2, माझ्याकडे 2 अशा चांगल्या कल्पना येतील. म्हणून आपण हे मिशन MPSC सुरू केलं आहे आणि आपल्याला MPSCतून एक पोस्ट आपल्याला काढायची आहे आणि त्यासाठी आपण सुरू केलेला आहे अभ्यास. आज मी ठरवल्याप्रमाणे 4:30ला उठले आणि 4:30ला उठली तेव्हा स्वामी पण उठला. पण मी त्याला घेऊन झोपली नाही, तर मी बसून मांडीवर घेऊन त्याला झोपवली आणि मग तो झोपल्यानंतर त्याला व्यवस्थित झोपवून दिली आणि मग नंतर मी माझ्या अभ्यासाला बसली. थोडं 15-20 मिनिट थोडं फ्रेश झाली स्वतःचं आणि मग नंतर मी अभ्यासाला बसली. आणि आज मी 8:30 वाजेपर्यंत अभ्यास केली आणि व्यवस्थित अभ्यास झाला आजचा. कारण आज मी 10वीचे जे भूगोल सुरू केलं. रात्रीला मी दुसरा चॅप्टर होतं त्याच्या रिवाईज केली होती आणि आज सकाळला मी 3 चॅप्टर व्यवस्थित म्हणजे रीड केलेली आहे. आणि त्यानंतर मला नंतर पुढचं टॉपिक सुरू करायचं आहे. आणि आज दिवसाला म्हणजे तेवढं काही झालं नाही, फक्त करंटचं थोडं वाचलं बस झालं. आणि जे मी काल महत्त्वपूर्ण ज्या समित्या सांगितल्या होत्या त्या समित्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या वेळेला ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2020 आणि 2021 त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न आहेत ते कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न आले आहेत ते मी यामध्ये सांगितले आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. काल ज्या IMP समित्या सांगितल्या होत्या त्या आपण यामध्ये वाचून घेऊया. बघा, एक राष्ट्र एक निवडणूक समितीचे अध्यक्ष हे रामनाथ कोविंद म्हणजे आहेत आणि ते माजी राष्ट्रपती आहेत. 1 सप्टेंबर 2023 पासून ही समिती तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतरची समिती आहे मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठीची समितीचे अध्यक्ष. तर त्यामध्ये अजय लांबा हे आहेत आणि ते गुवाहाटी हायकोर्टाचे जज आहेत ते. त्यानंतरची समिती आहे नॅशनल पेन्शन सिस्टीमबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेची निराकरण करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष TV सोमनाथ आहेत. त्यानंतरची समिती आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती अध्यक्ष, तर ते आहेत न्यायाधीश संदीप शिंदे म्हणून. त्यानंतरची 5वी समिती आहे अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात समितीचे अध्यक्ष सदानंद मोरे हे आहेत. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघ विरुद्ध आरोपीची चौकशी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष मेरी कोम आणि हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समितीचे अध्यक्ष अनुसूया उईके हे आहेत, ज्या मणिपूरच्या राज्यपाल आहेत. ह्या महत्त्वपूर्ण समिती 2020 आणि 2021च्या प्रश्नपत्रिकेतील जॉग्रफीचे प्रश्न बघितले. आणि काल सकाळला मी म्हणजे काल नाही आज सकाळला पाणी पित असताना मी 2021च्या पण प्रश्नपत्रिकेतील जॉग्रफीचे प्रश्न बघितली. तर त्यामधील म्हणजे असं मला तिथं जाणवलं की कॉमन भाग कोणता आहे. तर जो जनगणना भारत आणि महाराष्ट्र 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 प्रश्न आहेत आणि 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्राच्या जनगणना 2011च्या याच्यावर 3 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे 3-4 प्रश्न तरी जनगणनेवर येतात असं यावरून समजलं. तर बघा, 2020ची प्रश्नपत्रिका यामध्ये भारताच्या भूगोलावर प्रश्न आहे. यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यामधील सिंधू पाणी करार 1960 नुसार कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे असं आहे. तर रावी, बियास व सतलज हे आहेत. त्यानंतर लोह खनिजावरील प्रश्न आहे. जे लोह खनिज आहे ते कडप्पा व धारवाड खडकामध्ये आढळते आणि सर्वोच्च दर्जाचे लोह खनिज कोणतं आहे ते असा प्रश्न होता. हेमेटाईट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खिंडीवर आहे. जे भारताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे खिंड आहेत त्यांचा क्रम लावा आहे. खिंडीवरचा प्रश्न आहे. त्यानंतर पण भारताच्या भूगोलावरीलच प्रश्न आहे आणि तो मृदा या टॉपिकवरील
आहे. प्रश्न असा होता की खारट आणि क्षारीय मृदेस दुसरे नाव कोणते आहे? तर चोपण मृदा आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो भारताच्या भूगोलावरच आहे. त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान विचारलं आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे असं. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यामध्ये आहे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र, आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर जनगणनेवरीलच प्रश्न आहे बघा, 2001च्या जनगणनेवर प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे भूगोलावरील म्हणजे महाराष्ट्राच्या जनगणनेवर आधारित प्रश्न आहे. यामध्ये लोकसंख्येच्या घनतेनुसार जिल्ह्याचे म्हणजे 5 जिल्हे आहेत त्यांचा क्रम या ठिकाणी लावायचं होतं. त्यानंतर 2001 आणि 2011 यामधील जनगणनेमध्ये फरक म्हणजे लिंग जे महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर आहे यामध्ये फरक विचारला होता या प्रश्नामध्ये. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे मावळ क्षेत्रावर आहे, महाराष्ट्राच्या भूगोलावरील प्रश्न आहे. त्यानंतर पण महाराष्ट्राच्या भूगोलावरील म्हणजे टेकड्या पर्वत या टॉपिकमधून आहे. दरेकशा टेकड्या ज्या गोंदिया जिल्ह्यात आहे आणि तो तालुका कोणता आहे? सालेकशा तालुका आहे. त्या सालेकशा तालुक्यामध्ये दरेकशा टेकड्या आहेत. त्यानंतरचा प्रश्नसुद्धा 2011च्या जनगणनेवर आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता विचारलं होतं. म्हणजे महाराष्ट्रासंदर्भातील जनगणना जे आहे त्यावर 3 प्रश्न ह्या म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. त्यानंतरचा टॉपिक पर्यटनावर आधारित प्रश्न होता, महाराष्ट्राच्या भूगोलामधील पर्यटन. आणि त्यानंतर औष्णिक वीज केंद्रावर प्रश्न आहे, महाराष्ट्राचा भूगोल. तर बघा, तर जे औष्णिक वीज केंद्र आहे ना ते जिल्हा किंवा ठिकाण दिलेले आहेत. जसा आता फेकरी औष्णिक वीज केंद्र आहे तर ते आहे भुसावळला, आणि हा भुसावळ हा काय तालुका आहे तो कुठला आहे? तर जळगाव जिल्ह्यातील आहे. तर भुसावळ उत्तर मोठा तालुका आहे, NH 6 आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड या ठिकाणी आहे, आणि येथे आशिया खंडातील रेल्वेचे 2ऱ्या क्रमांकाचे इंजिन प्रांगण म्हणजे लोकोमोटिव्ह यार्ड या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की महाराष्ट्राच्या भूगोल जो घाट आहेत ते घाटांचा क्रम विचारलेला होता. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे नद्यांचा क्रम विचारलेला आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये. अशा पद्धतीने 15 प्रश्न. आणि इकडं आहे एक शेतीवर एक प्रश्न विचारला होता. तर 2020ची प्रश्नपत्रिका झाली. आणि त्यानंतर 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये प्रश्न बघूया. तर यामध्ये प्रश्न बघितला तर पहिला प्रश्न जनगणनेवरच आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तो पण जनगणनेवर आधारित आहे. त्यानंतरचा प्रश्नसुद्धा जनगणनेवर आधारित आहे. त्यानंतर पण महाराष्ट्राच्या जनगणनेवर आधारितच प्रश्न आहे. आणि त्यानंतर राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आहे. नंतर शेती म्हणजे भारतीय भूगोलामध्ये शेतीच्या संदर्भात प्रश्न आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामधील महाराष्ट्रातील धरणाशी संबंधित प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जलविद्युत केंद्रासंदर्भात. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे पर्जन्यमानासंदर्भात आहे. 2021च्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या भूगोल यामध्ये औद्योगिक प्रदेश भारताचे हूर म्हणून ओळखतात. कोणत्या औद्योगिक प्रदेश असा हा प्रश्न आहे. तर अहमदाबाद वडोदरा औद्योगिक क्षेत्र. त्यानंतरसुद्धा भारताच्या भूगोलावरील प्रश्न आहे वस्ती विचारलेला आहे. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वस्त्या कोणत्या प्रकारच्या आहेत? विखुरलेल्या वसाहती आहेत, कारण बुंदेलखंड हा हिमालयीन भागामध्ये येतो. त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोल आहे पर्वतरांगा किंवा डोंगर या संदर्भात दिलेले आहेत हे वाक्य, आणि ते कोणते बरोबर नाही असा प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा आणि प्रकल्प म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते प्रकल्प आहेत असा हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आहे आसाम येथे भारतात सर्वात जास्त रिकामी जागा येथे साठे आहेत. ते काय? खनिज तेलाचे साठे आहेत असा प्रश्न आहे. त्यानंतर आहे शिखर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असा हा प्रश्न आहे. साल्हेर हे शिखर 2ऱ्या क्रमांकाचे आहे. तर कळसूबाई हे शिखर 1ल्या क्रमांकाचे आहे, जे महाराष्ट्राच्या भूगोलातील हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर अभयारण्य आणि ठिकाण यावरील प्रश्न आहे. आपलं महाराष्ट्राच्या संदर्भातच आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात. अशा पद्धतीने या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील त्या प्रश्नाचं मी आज विश्लेषण केले. आणि सकाळी जेव्हा म्हणजे काल रात्रीला मी आपलं 10वीचं जे जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये 2रा चॅप्टर होता तो मी रिव्हिजन केली. आणि त्यानंतर मग मी इथलं म्हणजे सुरुवात केली. तर यामध्ये तिसरा 4था
5वा आणि 6वा असं चॅप्टर मी वाचून गेली, कारण आज मी 4:30लाच उठली होती. उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि वाळवंट हा टॉपिक आहे तिसरा. त्यानंतरचा चौथा आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश पश्चिम, ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणा संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. हा टॉपिक पण मी 5वा टॉपिक आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, मध्यवर्ती त्रिभुज व पूर्वीय, हे हा टॉपिक आहे. हा व्यवस्थित रीड केली. त्यानंतरचा आहे 6वा टॉपिक द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, मध्यवर्ती उच्चभूमी. तर हा टॉपिक पूर्ण झालेला नाही आहे. हे शेवटचं राहिलं आहे माझं. शेवटचं म्हणजे एवढाच एक म्हणजे पेज राहिलेला आहे माझा. आर्थिक म्हणजे लोकसंख्या आणि वसाहती, इथून मला लोकसंख्या आणि वसाहती इथून पूर्ण करायचे आहे. एक पेज राहिलेला आहे. नंतर मग पुढचं टॉपिक मी करणार आहे. तर आज एवढाच अभ्यास केली. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.